आदित्य काडमेघ नामक विद्यार्थ्याला कोविड काळात 10वीत कमी गुण दिल्यामुळे व 12वीच्या 75 विद्यार्थ्यांना कमी गुण दिल्यामुळे महर्षी पब्लिक स्कूल नवसारी अमरावती यांच्या विरुद्ध तक्रार जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे केली होती। त्यावर जवाहर नवोदय विद्यार्थी अमरावती यांच्या अध्यक्षतेत एका चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती। त्यात महर्षी पब्लिक स्कूल नवसारी यांनी हेतुपुरस्सर विद्यार्थ्यांवर अन्याय केल्याचे सांगितले आहे। त्यावर शिक्षण अधिकारी अमरावती यांनी शाळेची NOC रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडे पाठविला। शिक्षक उपसंचालकांनी त्यांच्या शिफारशीसहित शिक्षण संचालकांकडे पाठविला। शिक्षण संचालकाकडे तो प्रस्ताव पाठविला। शिक्षण संचालक पुणे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून NOC रद्द करण्याची शिफारस अपर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे केली आहे। मात्र दरम्यानच्या काळात महर्षी पब्लिक स्कूल नवसारी यांनी नवीन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली होती। त्यावर शिक्षण अधिकारी यांनी नवीन प्रवेश प्रक्रिया राबविण्यास महर्षी पब्लिक स्कूल दुसरी अमरावती यांना लेखी पत्र देऊन मज्जाव केलेला आहे। तरीही पालकांनी आपल्या पाल्याची शैक्षणिक गैरसोय टाळण्याकरिता महर्षी पब्लिक स्कूल नवसारी अमरावती या शाळेत प्रवेश घेऊ नये, कारण येणाऱ्या काळात या शाळेची मान्यता रद्द करण्याकरिता कार्यालयीन प्रक्रिया सुरू आहे। 12वी व 10वीच्या विद्यार्थ्यांना महर्षी पब्लिक स्कूल कमी गुण देऊन केलेल्या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमरावती जिल्हा हा पाठपुरावा करीत असतो। वेळ प्रसंगी मनसे आंदोलनही करणार आहेत। याकरिता आपल्या पाल्याची गैरसोय टाळण्याकरिता व उज्ज्वल भविष्याकरिता शिक्षणाधिकारी अमरावती जिल्हा यांनी दिलेल्या आदेशानुसार कोणीही महर्षी पब्लिक स्कूल येथे प्रवेश घेऊ नये असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।